तुम्ही मोठं आंदोलन केलं होतं. आता शासनानं निर्णय पण घेतला 2 लाखापर्यंत. काय स्टेटस आहे आता सध्या? काय आता काल परवाच कॅबिनेटला चर्चा झाली. त्या कॅबिनेटनं आता जो अहवाल सादर झाला तो अहवाल आता कॅबिनेटनं मान्य केला. तो आता सहकार विभागाकडे जाईल. सहकार त्याचा शासन निर्णय करेल. मला असं वाटतं का मी फडणवीस साहेबांना पण पत्र दिलेलं आहे. शिंदे साहेबांना पण सांगितलं का प्रोत्साहन निधी वाढ झाला पाहिजे. ते वाढली पाहिजे. काय झालंय का पश्चिम महाराष्ट्र आणि काही मराठवाड्यामध्ये या वर्षातला जो काही अतिवृष्टी आली, पाऊस आला, त्याच्यामुळे प्रचंड नुकसान झालं आणि तोच शेतकरी आता कर्जमाफीत बसत नाही. हे फार मोठं चुकीचं आहे. जरी सरकारमध्ये असेल तर ते चूक तर चूक आहे आणि त्यांना कसं तुम्हाला सामेश करून घेता येईल हे पहिले पाहिलं पाहिजे आणि नाही तर त्यांना प्रोत्साहन निधी वाढवून दिला पाहिजे. पहिली गोष्ट 4 लाख जरी कर्ज असेल आणि मी 2 लाख भरत असेल तर 2 लाख माफ झाले पाहिजे. काही दुरस्त्या महत्वाच्या आहे. आणि दुसरी गोष्ट अशी का कायमस्वरूपी काय उपाययोजना करणार? पुन्हा मी कर्जबाजारी होणार नाही. कर्जबाजारी झालो तर आत्महत्येच्या दरावर उभा राहणार नाही. याच्यासाठी एक टोल फ्री नंबर उभा केला पाहिजे सरकारनं. नाही सरकारनं केलं तर आम्ही शिवसेनेकडून करणारच आहोत का त्याच्यावर त्या शेतकऱ्यांना एक फोन करावं. तो सावकारामध्ये अटकलेला आहे, तो फायनान्स मध्ये अटकलेला आहे, तो कर्ज बाजारात अटकलेला आहे आणि आता कोणीच साथ देत नाही. तेव्हा आत्महत्येच्या दारावर उभा राहत असेल तर तो टोल फ्री नंबर कामी येईल आणि त्याला जीव वाचवण्याचं काम शिवसेना नक्की करेल. ते सरकारनं करावं अशी विनंती नाही केलं तर शिवसेना उभी राहील. शेतकरी धोरण जे आहे तुम्ही म्हणता शेतकरी धोरण राबवणं गरजेचं आहे शिवसेनेने. त्याचा ड्रॉप नेमका कसा असेल तुमच्या? आता आपण सुरू करतोय 5-7 महिन्यामध्ये मी विभागवाईज सगळ्या बैठकी घेतो. समजा आता तुमच्याकडे जर बाजरा उत्पादक शेतकरी असेल किंवा तुमच्याकडे ज्वारी उत्पादक आहे तर या उत्पादक शेतकऱ्यांचे काही प्रमुख लोकांना बसवून जे त्याच्यातले अभ्यासक आहे ते कशा पद्धतीने त्याला कव्हर करता येईल. पहिले तर माझं असं मत आहे का 112-13 योजना आहे शेतीच्या. तुळधान्य अलग, कडधान्य अलग, महार योजना आहे. एक तर मी कार्यक्रम आखला पाहिजे. एक तर भाव देता आला पाहिजे. भाव नाही दिला तर उत्पादन खर्च कमी केला पाहिजे. स्वामीनाथन काय म्हणत होते का उत्पादनापेक्षा उत्पन्न वाढलं पाहिजे. म्हणजे उत्पादनापेक्षा पैसे किती येतं शेतकऱ्याला ते फार महत्वाचं आहे. आता पैसे येण्याचा मार्गच बंद होत असेल तर त्या शेतकऱ्याला पर्याय नाही आणि मग ही सगळी गर्दी शहरात वाढत चाललेली आहे. माझा असा विचार आहे का भाव जर सरकार देता येत नसेल तर MREGS मधून पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जे मजुरीचे कामं आहे ते MREGS मध्ये कव्हर केले पाहिजे. म्हणजे उत्पादन खर्च कमी होईल. मी नेहमी सांगत आलो, भाषण पण सभागृहात केलंय. काय होतंय एक काम में 10 काम होता है. एक बॉम्ब लावलं तर डोकंदुखी बंद होते, अंगदुखी बंद होते, थोडंसं तापही कमी होते. तशीच आमची मागणी आहे का मजुरीचं काम जर MREGS मधून घेतलं तर काय होईल, उत्पादन खर्च कमी होईल का नाही. आता सध्या येणारी समस्या काय आहे का गावागावात मजूर भेटत नाही आणि हा मोठा चॅलेंज आहे शेतकऱ्यासाठी. मग जर मजुरी जर MREGS कव्हर केली तर गावात मजुरीचं प्रमाण वाढू शकतं. एक पहिली गोष्ट. दुसरं काय, जर एखादा दुष्काळ पडला, गारपीट झाली तर जो नुकसान होईल तो फार कमी होईल कारण त्याचं उत्पादन खर्च एकूण गव्हर्नमेंट कव्हर करेल आणि भावही कमी भेटला तरी तो कव्हर होईल. या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक कलमी जर कार्यक्रम राबवला आणि उत्पादन खर्चामध्ये सरकारनं जर हातभार लावला तर माझा शेतकरी वाचल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. भाऊ आता शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आता तुम्ही काल परवा हमी भाव जाहीर केले. तुम्ही सोयाबीनचे 200 रुपये वाढवले, कापसाचे 300 रुपये वाढवले. हे काय वाढवणं आहे? केंद्र सरकारनं घेतलेली भूमिका फार म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूची नाही आहे. तो लढा उभा राहावा लागेल. माझं म्हणणं कसं आहे, मी शिवसेनेत गेलो, सत्तेत गेलो म्हणजे मी शेतकऱ्याला विसरत. त्याच्यापैकी बच्चू कडू माँ को माँ का स्थान मिलेगा और माँ के समान किसान है हमारा, उसके साथ खड़े रहेंगे. बच्चू भाऊ शिवसेनेत आहे. पाटील परत आंदोलन आक्रमक होत आहे. काय वाटतं? मनोज जरांगे पाटील यांनी ते त्यांच्या ठिकाणी सक्षम आहे. पण मी पहिलेच ठरवलं आहे का कुठल्याही जातीच्या संदर्भात आपला संदर्भ येऊ नये. कारण मी शेतकऱ्या म्हणून लढतो आहे, मी दिव्यांग म्हणून लढतोय, मी मजूर म्हणून लढतोय. तर हा मजूर शेतकरी दिव्यांग सगळ्याच जाती धर्मात आहे. पण त्यांच्या त्या लढ्याला कुठं बाधा होऊ नये याचा मी प्रयत्न करतो. आखरी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना लढणं ते सक्षमपणे लढत असतात. त्याच्यानं माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याची त्याला काही फार गरज नसतं, लक्षात घ्या. आणि म्हणून मला वाटतं तो प्रत्येक जण कोणी ओबीसीचा लढा लढेल, कोणी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढेल, कोणी मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढेल. मला असं वाटतं का मी शेतकऱ्यासाठी लढावं. शेतकरी हा सगळ्याच जातीत आहे, तो सगळ्याच धर्मात आहे. शेतकरी सुखी झाला तर मला वाटतं कोणत्याच जातीला आरक्षणाची गरजच पडणार नाही.
एवढी ताकद शेतकऱ्याच्या जमिनीत आहे, लक्षात घ्या. त्याला एकदा भाव भेटू द्या ना ताकद. तर हे सगळे कलेक्टर उपयोग ठेवून एवढी ताकद आहे शेती प्रश्नामध्ये. भाऊ कर्जमाफीसाठी नीटच्या परीक्षेचा पेपर फुटलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलाखत डबल घेण्यासाठी फाशी दिली पाहिजे. साला गरीब लोक पोरांना मग त्या पेपर द्यायच्यात काही अर्थ आहे का? असे कसे पेपर फुटतं? सरकार काय झोपा काढतं का? आणि अशा पद्धतीनं पेपर फुटत असेल आणि आम्ही काहीच करत नसेल तर काय होतंय, एखादा खून होतं ना त्याच्यापेक्षा हा डबल खून आहे, त्याचं आयुष्य बर्बाद होतं. तो जो गरीब शेतकरी पोरगा आहे, जो काही युवक आहे, तो किती काम करतं, किती मेहनत करतं, पुण्याला जायचं, तिथं आयुष्य गमावून बसायचं आणि वेळेवर पेपर फुटत असेल तर तो मोठी हत्या आहे. फासावर टाकलं पाहिजे साल्यांना. आणि ज्यांना फोडलाय ना सरकारनं निघेल तर आम्ही जाऊन मारून साल्याला. थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.